त्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपवर आम्ही ही माहिती काढली. कशी काढली, काय काढली हे नका मला विचारू, पण ही माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्ही देत आहात त्याला ते डिलीट केलं तर काय? तुम्ही व्हॉट्सअप किती डिलीट करा, सगळी माहिती कळते. त्यामुळे जो कुणी तिथे इन्व्हेस्टिगेट करणार आहे, हा ग्रुप कुठला, हा ग्रुप कोणाचा, त्या ग्रुपवर कोण, आणि गेल्या 2 वर्षामधल्या त्याच्यावरच्या ज्या काही डिस्कशन आहेत हे लोकांसमोर त्या ठिकाणी आल्या पाहिजे. ह्याची एक डिस्कशन ह्याच्यामध्ये तुम्ही बघितली. टुडे वन्स अगेन अ इम्पॉर्टंट फ्लाइट हॅड टू बी कॅन्सल्ड ॲज नंबर 1 ऑफ PSC हॅज बीन फाउंड टू बी बॅडली ड्रंक. दारू पिला होता. त्याच्यामध्ये बरंच काय दिलं की तुम्ही पार्टी करता, हे करता, आणि त्याच्यात मे आय रिक्वेस्ट माय डिअरेस्ट कलिग्स, कॅप्टन सनी जो खन्ना कोण असेल, कॅप्टन रंधवावा, आणि स्टार केलंय कॅप्टन सुमित द ग्रेट. म्हणजे दारू प्यायचा विषय आल्यानंतर द ग्रेट सुमित कॅप्टन, आणि खाली आहे कॅप्टन रोहित. आता तो सिंग आहे का? सिंग म्हणजे कोण? तो डायरेक्टर आहे VSR कंपनीमध्ये, म्हणजे याचाच कॅप्टनचा मुलगा. आता तो खरंच तो असेल रिसर्च नंतरच कळेल, आणि डायरेक्टरच तिथं जर दारू पित असेल पायलट असून सुद्धा, तर मग हे फार डेंजरस आहे. कारण डायरेक्टरलाच या गोष्टीचं महत्व नसेल तर बाकीच्या पायलट काय करणार? नाही तर जर डायरेक्टरच आपल्याबरोबर दारू पित असेल तर काय आपल्याला फरक पडतोय? अशी मानसिकता या लोकांची होऊ शकते असं आम्हाला वाटतं. हे त्यांच्याच ग्रुपवरनं काढलेला हा मेसेज आहे 2 जानेवारीचा. VSR कॅप्टन VK सिंग म्हणजे मालक. पुढे अजून एक मेसेज त्यांचा आहे. काय? VSR ड्युटी सेल डील काय असेल ते. डिअर कॅप्टन सुमित भाई अँड जो कोणी असेल प्रावग, you will be sober and do not do your evening stunts. आता इव्हनिंग स्टंट्स मध्ये काय आम्हाला माहित नाही. विमान वेडवाकडे चालवायचा हा एक स्टंट असू शकतो, नाही तर दारू पिणं हा एक स्टंट असू शकतो, नाही तर ड्रग्ज घेणे हा स्टंट असू शकतो. म्हणजे ह्या स्टंटचा अर्थ मला तरी काही निघत नाही. हा आपल्याला बघावा लागेल. आणि त्याला सुमित उत्तर देतो कॉपीड सड. म्हणजे मला जर कोणी बोललं असतं हे तू वेड्यासारखा तिथं काल का वागत होता, आणि जर मी वागलोच नव्हतो तर मी लिहिलं असतं सर दॅट वॉज नॉट मी अँड आय वोंट डू इट. पण इथं वर जर दारूबद्दल बोललं असेल आणि खाली कॉपीड सर म्हणत असतील, याच्यावरनं नक्कीच दाल में कुछ काला आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा जो ब्रेथ अनालिझर आहे त्याचा फोटो सुद्धा निघतो. ह्याचे रिपोर्ट आता आपल्याला बघावं लागणार. पुढे आता वेगवेगळ्या सरकारी अहवालातील वेगवेगळी विसंगती. आता ह्याच्यामध्ये PIB प्रेस ब्युरो तुम्हाला माहिती आहे हे कुठली माहिती देते ते तुम्हाला काय कुठलं ते DGCA जी माहिती दिली जाते ती PIB छापती. बरोबर आहे? बरोबर आहे. आता ही ट्रान्सक्रिप्ट आहे. ही कशाची ट्रान्सक्रिप्ट आहे? तर ही बारामती ATC ची ट्रान्सक्रिप्ट आहे. वेळ न वेळ तिथे लिहिलेली आहे. इथं वेळ लिहिलेली आहे. मग काय एअरक्राफ्ट मधली ज्या त्या पाठक मॅडम आहेत त्या काय बोलल्या, आणि बारामती ATC ला सुद्धा एक कोणतरी महिलाच होती असं आम्हाला कळलंय, त्या काय म्हणल्या याच्यामध्ये तिथं दिलेलं आहे. आता ह्याचा वेळ जर बघितला तर यांच्या PIB अनुसार म्हणजे DGCA अनुसार 8:18 काय झालं होतं, म्हणजे विमान बारामती ATC च्या संपर्कात आलं. म्हणजे DGCA काय म्हणते, म्हणजे PIB काय म्हणते, 8:18 हे विमान हे बारामती ATC च्या संपर्कात आलं. पण हे विमान आलं होतं 8:19. तुम्ही म्हणता 1 मिनिटांनी काय होणार आहे? हे विमान इतकं स्पीड मध्ये चालतं, हे 1 मिनिटात हे विमान 15 किलोमीटर चालतं. आणि दादांचं जी काय घटना घडलेली आहे काही मीटर मध्ये घडलेली आहे, याच्यावरनं 1 मिनिट हा महत्वाचा आहे. म्हणजे एवढी मोठी घटना घडली असेल तर मग 2 रिपोर्ट जे आहेत हे रिपोर्ट वेगळे का असा प्रश्न एक परिवारातला एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मी करतो. आता आगीचे लोट दिसण्याचे टायमिंग PIB DGCA किती म्हणतं 8:44, पण ट्रान्सक्रिप्ट प्रमाणे इथं 8:43:55 सांगितलं की मला आता लँडिंग पॅड म्हणजे स्ट्रिप तिथं दिसतीये. मग त्यांनी सांगितलं रनवे 11 क्लिअर टू लँड. त्यानंतर 8:44:13 ओ शिट म्हणजे ही जे पाठक मॅडम आहेत त्यांच्याकडनं ते शेवटचे शब्द होते, आणि त्यात 7 सेकंड तुम्ही ऍड करा. 44 प्लस काहीतरी 13 प्लस 20, तर त्याच्यात तो ऍक्सिडेंट तिथं झाला. म्हणजे हे टायमिंग आणि हे टायमिंग जर इथं 20 सेकंड तुम्ही ऍड केले म्हणजे 13 + 7
20.20 म्हणजे 20 सेकंडचा याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंडचा विषय असतो. इन्व्हेस्टिगेट तुम्ही करत असाल आणि तुम्ही एका मोठ्या एजन्सीचे लोक असाल तर तुम्हाला सेकंदात बोलावं लागतं. इथं मिनिटात बोलून चालत नसतं आणि इथं ह्या दोन रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक आहे असं कुठेतरी दिसतं. आता हा एक ट्रान्सपॉन्डर एक असतं विमानाला, विमान सांगत असतं सॅटेलाइटच्या माध्यमातून मी इथे आहे, माझं स्पीड किती आहे, मी अलाइन झालोय का, एअरपोर्टचं जे स्ट्रिप आहे त्याला मी अलाइन झालोय का, तिथून माझं डिस्टन्स किती आहे, माझी हाईट किती आहे, माझं लोकेशन कुठे आहे, हे सगळं तिथं दिलं जातं. आणि हे आमच्याकडे आहे. ही माहिती ही आम्हाला एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, जे मगाशी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगितलं त्यातून आम्हाला सगळी माहिती कळाली. फक्त शेवटच्या 1 मिनिटाची आम्हाला माहिती कळाली नाही. कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता. तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसते त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता. ट्रान्सपॉन्डर हा 8:43.18 ह्याच्यात तुम्ही म्हणाल इथं टाइम वेगळा दिसतोय. ह्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या UTC टाइम म्हणजे 3 ते म्हणजे याच्यामध्ये 5 तास आपल्याला ऍड करावं लागतात. त्यात 8:43.18 जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर, का बंद झाला, का कुणी बंद केला, असे प्रश्न आम्हाला त्याच्यामध्ये आहे. आता आपल्याला शेवटपर्यंत कळालं असतं. आणि या 1 मिनिटाच्या आधी हे विमान त्या धावपट्टीला अलाइन झालं होतं, म्हणजे ते धावपट्टीवर उतरेल अशी अपेक्षा होती. पण 1 मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली ती अजूनपर्यंत आपल्याला कळलेली नाही. आता हा जो भाग आहे हा तुमचा 11 नंबर आहे आणि हा भाग आहे 29. हे जे मोठी चर्चा करतात, अरे बाबा तो जो असा हिलटॉपवर आहे आपला लँडिंग स्ट्रिप, त्यामुळे फार डेंजरस आहे, फार अवघड आहे, हे आपण लँड करू शकत नाही असं लोक बोलतात. ते खरं आहे. आता ही ती जागा आहे 11 नंबर आणि ही जागा आहे 29 नंबर. मागे गेली ती आहे MIDC ची साईड. इथं तुम्ही जर गेला तर सपाट आहे, सपाट, काही तिथं टेन्शन नाही. तिथं तुम्ही कसंही लँड होऊ शकता. त्यावेळेस जे विंड स्पीड होतं ते ऑलमोस्ट नव्हतं. आणि विमान जेव्हा इथून लँड होतं त्याला अडचणी काय असतात, एकतर हे उंच आहे आणि इकडे जो सूर्य उगवत असतो तो स्क्रीनवर तिथं दिसतो. मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असतं, बाबा इकडे नको जायला, सोपी साईड 29 साईड आपण घेऊ, 11 नको घ्यायला, असा निर्णय बराच वेळा त्या ठिकाणी घेतला जातो. मग ह्या विमान चालकाली तो निर्णय घेतला होता का, पुढे जाऊन बघूया. 8:27 एअरक्राफ्ट करून रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली. म्हणजे परफेक्ट फ्लॅट आहे. जसं तुम्ही 2023 ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं, अशी कदाचित घटना घडू शकली असते. दादा जिवंत असू शकले असते. 29 नंबरची परवानगी तिथं ATC कडनं घेतली होती. ATC ती परवानगी दिली आणि 2 मिनिटानंतर एअरक्राफ्ट करून रनवे 11 ची परत परवानगी मागितली. का, कशामुळे, काय कारण, प्रश्नच आहे. म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं. बरं एकदा मागितली का, नाही. मग दुसऱ्यांदा परत 8:36 एअरक्राफ्टने गो अराउंड केल्यानंतर त्यांनी परत 29 ची मागणी केली. परत ती त्यांनी कॅन्सल केली. परत आम्ही 11ला येऊन लँड करतो असं सांगण्यात आलं. निर्णय को पायलट घेत नसतो, मेन पायलट घेत असतो. को पायलट कम्युनिकेशन करत असतो. मग या मेन पायलटला 29 सोपं होतं ते सोडून 11 नंबरच का पाहिजे होता, हे मात्र त्या ठिकाणी अजूनपर्यंत कळालं नाही. पुढं आता हा व्हिडिओ बघा. थोडं मागे हे लांबून तुम्हाला दिसत असेल, हे धुक्क आहे. विजिबिलिटी हा प्रॉब्लेम होता. मागे या बाजूला थोडंसं तुम्ही जर बघितलं तर एक लाईन दिसते आणि नंतर ब्लास्ट दिसते. थोडंसं डिटेलमध्ये बघा. एक लाईन आली, पडली, स्फोट झाला. ती लाईन काय आहे, ती आग आहे का, हे सुद्धा बघण्याचे कारण आहे. हे आपल्याला बघावं लागेल. ते काय अजूनपर्यंत कळलं नाही. ही विजिबिलिटी आहे. जो रनवे आहे, रनवेच्या जवळ तिथं ट्रायल केली जाते, नाही तर ट्रेनिंग केलं जातं, म्हणून तिथं काही कॅमेरा ठेवले. त्या कॅमेरातला हे व्हिज्युअल आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघता येईल. पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये हे आहे व्हिज्युअल फ्लाईट रूल्स. हे रूल काय सांगतं, आता मी सुद्धा हेलिकॉप्टरने जेव्हा जातो तेव्हा मला विचारावं लागतं टेक ऑफ किती वाजता करायचा. मग टेक ऑफ किती वाजता करायचा कोण परमिशन देतं, ATC. का परमिशन देतं,